जागा वाटपावर सकारात्मक चर्चा, महत्त्वाचे नेते निर्णय घेत आहेत, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया. नाना भानगिरे आणि विजय शिवतारेंमध्ये जागा वाटपावरून वाद, तुझा आणि पुण्याचा काय संबंध? भानगिरे यांनी शिवतारेंना धारेवर धरलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली मंगेश काळोखे कुटुंबियांची भेट. खोपोलीच्या साईनगरमध्ये जाऊन काळोखे कुटुंबियांचं सांत्वन. यवतमाळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात राडा, 2 गटात धक्काबुक्की. नगर परिषदेतील पराभवाला खासदार संजय देशमुख जबाबदार असल्याचा आरोप. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेची बैठक. जागा वाटपाबाबत चर्चा, अजित पवारांना सोबत घ्यायचं का यावरही मंथन. रत्नागिरीतील गुहागरमध्ये मुंबईतील एकाच कुटुंबातील 3 बुडाले. पतीचा मृत्यू, पत्नी आणि मुलाला वाचवण्यात यश. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्यानं दुर्घटना. चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी आपची पहिली यादी जाहीर. आपकडून 10 उमेदवारांची नावं जाहीर. चंद्रपुरात आप 66 जागांवर निवडणूक लढवणार. वसई विरारमध्ये महायुतीमध्ये बिघाडी. शहरात राष्ट्रवादीचा एकला चलोचा नारा. सर्वच प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्धार. कारला एकविरा देवी देवस्थानात गैरव्यवहार झाल्याचा आरोप. देवस्थानात कोट्यवधींच्या गैरव्यवहाराचा पुजाऱ्यांचा आरोप. देवस्थानच्या अध्यक्षांनी गैरव्यवहाराचे आरोप फेटाळले. नवी मुंबई महापालिकेकडून सिडकोला नोटीस. प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असल्याचं समोर. उपाययोजना न केल्यास काम थांबवण्याची नोटीस. देशात आता सरकारी बँकांची संख्या कमी होणार. बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला केंद्र सरकार 2026 मध्ये अधिक गती देणार. मोठ्या आणि जागतिक दर्जाच्या बँका उभारण्यावर अधिक भर दिला जाणार. पीएनबीमध्ये 2400 कोटींचा कर्ज घोटाळा उघड. श्रेयी इक्विपमेंट फायनान्स आणि श्रेयी इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सच्या 2 कंपन्यांच्या माजी प्रवर्तकांशी संबंधित प्रकरण. पीएनबीकडून रिझर्व्ह बँकेला घोटाळ्याचा अहवाल सादर. मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं मध्यम श्रेणीत. चेंबूर येथील हवा वाईट श्रेणीमध्ये. मुंबईतील हवा प्रदूषणामध्ये वाढ.